नमस्कार, मी रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। दहेज प्रताडणीच्या आरोपांमुळे दोन शहरात दोन कुटुंबांवर शोककळा पसरली आहे। बेंगळुरूमध्ये पत्नीने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्यानंतर नागपुरात पतीचा मृत्यू झाला, तर त्याची आई वाचली आहे। माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी सूरज शिवान्ना आणि गनावी यांचा विवाह झाला होता व ते बेंगळुरूमध्ये राहत होते। पत्नीच्या घटनेनंतर दहेज प्रताडणीचा गुन्हा दाखल झाल्याने तणाव वाढलाय। त्यानंतर सूरज आईसह नागपुरात आला, जिथे एका हॉटेलमध्ये ही घटना घडली। पोलिसांनी तपास सुरू केला असून आईवर उपचार सुरू आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी शहराची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाने कडक सुरक्षा व व्यवस्थापनाची तयारी केली आहे। मतदान शांततापूर्ण आणि पारदर्शक व्हावे यासाठी शहरातील विविध भागांमध्ये स्थायी निरीक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। ही पथके मतदानादरम्यान कोणतेही गैरप्रकार, बेकायदेशीर कृती किंवा अनुचित प्रकार घडू नयेत यावर लक्ष ठेवणार आहेत। या तयारीचा आढावा घेण्यासाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी आणि उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी विविध मतदान केंद्रांना भेट दिल्या। त्यांनी सुरक्षा व्यवस्था, मतदान साहित्य आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची पाहणी केली। प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक कर्मचारी व सुरक्षा यंत्रणा उपलब्ध असल्याची खात्री त्यांनी केली आहे। प्रशासनाच्या या तयारीचे शहरभर कौतुक होत आहे। भंडारा शहरात गॅस सिलेंडरच्या टंचाई दरम्यान जिल्हा पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर वापर कॅटरिंग व्यवसायासाठी होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। गेल्या काही दिवसांपासून शहरात गॅस सिलेंडरची तीव्र कमतरता जाणवत होती। गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी सांगितले की पूर्वी गॅस पाईपलाईनमध्ये गळतीमुळे पुरवठा विस्कळीत झाला होता, मात्र तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आहे। तरीही टंचाई कायम राहिल्याने पुरवठा विभागाने सुमनोहर लॉन परिसरात अचानक छापा टाकला। येथे समर्थ कॅटरिंग कडून 7 घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी वापरले जात असल्याचे आढळले। घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर हा गुन्हा असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज 27 डिसेंबर रोजी आपला 60वा वाढदिवस साजरा करतोय। या खास दिवशी सलमान आपल्या आगामी चित्रपट बॅटल ऑफ गलवान संदर्भात मोठा अपडेट देणार असल्याची चर्चा आहे। गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत असून वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना खास भेट देण्याची तयारी मेकर्सकडून करण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आज दुपारी चित्रपटाशी संबंधित महत्त्वाचे अपडेट जाहीर होण्याची शक्यता होती। सलमानच्या चाहत्यांमध्ये या घोषणेबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। धन्यवाद।